कोण म्हणते महायुती येणार तर कोण म्हणते महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार, तर अपक्ष म्हणतात आमच्याशिवाय सरकारच बनवू शकत नाही, तर छोटे पक्ष म्हणतायत आमची किंमत आता या पक्षांना कळेल। सध्या राज्याचं राजकारण हे वेगळ्याच वळणावरती येऊन ठेपलेलं आहे। 2 दिवसावर मतमोजणी आहे आणि त्या अगोदरच वेगवेगळे सर्वे येऊ लागलेले आहेत। या सर्वेमध्ये महाविकास आघाडी पुढे जाताना दिसत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ज्यांच्याकडे ना आमदार राहिले होते ना खासदार राहिले होते, अशा वेळी उद्धव ठाकरे राजकारणातून संपून जातील की काय अशीच चर्चा सुरू होती। भारतीय जनता पक्षाला जी अपेक्षा होती उद्धव ठाकरे यांना राजकारणातून मुक्त करण्याची, ती अपेक्षा मात्र भंग झालेली आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसह पुढे जाताना दिसत आहेत। ज्या उद्धव ठाकरे यांच्याकडे 15 आमदार होते त्या 15चे आता ट्रिपलच वाढत आहेत। जवळपास 45 पेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या निवडून येतील असेही सर्वे समोर येऊ लागलेले आहेत। तर सत्ता समीकरण सर्व काय असताना शिंदे मागे पडताना दिसत आहेत आणि अशातच उद्धव ठाकरेंना अजून हरवण्यासाठी भर पडली ती मनसेची। एकंदरीत सर्व राज ठाकरे यांच्या सभा पाहिल्या तर केवळ उद्धव ठाकरे आणि महायुतीचे घटक असलेले अजित पवार या दोघांवरतीच टीका टिप्पणी करण्यात गेली आणि याचमुळे शिंदे गटानेही करेक्ट कार्यक्रम आणि साधला फायदा मनसेचा। दादर माहीमची निवडणूक फार रंगतदार ठरली। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे महेश सावंत, सदा सरवणकर शिंदे गट आणि मनसे अमित ठाकरे या ठिकाणी निवडणुकीची चर्चा रंगतदार ठरलेली आहे। तर दुसरीकडे सर्व अंदाज फोल ठरवत या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे शिलेदार महेश सावंत जायंट किलर ठरण्याच्या भूमिकेत आहेत। सर्वच अंदाज जे आलेले आहेत त्यामध्ये महेश सावंत यांनी बाजी मारलेली आहे, तर अमित ठाकरे यांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे। सदा सरवणकर यांचा दारुण पराभव होणार असंही स्पष्ट होताना दिसत आहे। यामुळे जायंट किलर म्हणून महेश सावंत नाव सध्या चर्चेत आहे।